नमस्कार मित्रांनो, मी सीमा आमराव. आता आपल्याला करंट अफेअरमधलं सगळ्यात इम्पॉर्टंट हा पण एक टॉपिक आहे योजना व उपक्रम. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण बघू योजना उपक्रममध्ये काय काय मेन आहे. कृषी साठी 2 योजना सुरू. ठीक आहे. कृषी क्षेत्रासाठी 2 योजना सुरू. आता बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 11 ऑक्टोबर 2025 रोजी कृषी क्षेत्रासाठी 2 महत्त्वाकांक्षी योजना सुरू करण्यात आल्या. आता प्रधानमंत्री धन धान्य कृषी योजना, दलहन उत्पादन है ना, आत्मनिर्भर मोहीम या सगळ्या गोष्टी करण्यात आल्या. आता प्रधानमंत्री धन धान्य कृषी योजना याची आपण माहिती बघूया. यामध्ये कॅबिनेट मंजुरी म्हणजे 16 जुलै 2025ला कॅबिनेट मंजुरी मिळाली. आता याचा कालावधी किती होता 2025 किंवा पुढे किती राहील ते हे पण दिलेले आहे त्याच्यामध्ये. याचा टोटल कालावधी किती राहील 2025 ते 2026 ते 2030 ते 31 टोटल म्हणजे 6 वर्ष ते राहणार आहे. आणि आता प्रतिवर्षी खर्च टोटल त्याचं उत्पन्न किंवा खर्च किती असणार आहे 24,000 कोटी रुपये. ठीक आहे. तर हे लक्षात असू द्या. मुख्य पिके तूर, उडीद आणि मसूर हे त्याचे मुख्य पिके आहे. आता याच्यामध्ये 11 मंत्रालयांचे 36 केंद्रीय योजनांचे एकत्रीकरण करण्यात आले. आता याचा उद्देश काय होता माहिती आहे का, की कृषी उत्पन्न वाढवणे, ग्रामीण सक्षमीकरण आणि कृषी नवकल्पना. ठीक आहे. आता याच्यामध्ये 3 निकषावर आधारित 100 जिल्ह्यांची निवड होते. आता यामध्ये सर्वात आधी प्रति एकर कृषी उत्पादन आणि एका वर्षात त्याच जमिनीवर पिके घेण्याची वारंवारता, संशोधनात्मक कर्जाची गुंतवणुकाची उपलब्धता हे आहे. आणि नंतर जिल्हा कृषी व संलग्न उपक्रम योजना तयार करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा धान्य समिती स्थापन करण्यात येणार आहे. आता यामध्ये नाफेड म्हणजे NCCF द्वारे 4 वर्षासाठी डाळींची 100% MSP वर खरेदी केली जाणार हे याच्यात दिलं आहे. आता म्हणजे याच्यामध्ये तुम्ही बघाल आता जे दुसरा आहे दलहन आत्मनिर्भरता मिशन डाळी, हे पण परीक्षामध्ये येण्याची शक्यता आहे. ठीक आहे. तर हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. याला तुम्ही 4 ते 5 किंवा 5 ते 6 वेळा तुम्ही याचं रिव्हिजन केलंच पाहिजे. तर हे एक आपण स्टार मार्क करून घ्या. दलहन आत्मनिर्भरता मिशन डाळी. ठीक आहे. याच्यामध्ये कॅबिनेटची मंजुरी 1 ऑक्टोबर 2025ला मिळालेली आहे. आता कालावधी 2025 ते 26 आणि 2030 ते 31 दिलेले आहे. आता वित्तीय खर्च किती दिलेला आहे जसं आपण मागे पाहिलं प्रतिवर्ष खर्च, जसं याचा वित्तीय खर्च किती आहे 11,440 कोटी रुपये. ठीक आहे. नंतर आहे उद्देश काय डाळीच्या म्हणजे देशांतर्गत उत्पादनाची जी चालना देणे, ती पौष्टिक सुरक्षा वाढवणे है ना, आणि आत्मनिर्भरता प्राप्त करणे. आता उत्पादन व क्षेत्राविषयी उद्दिष्ट बघा 2030 ते 31 आहे. आता डाळीचे उत्पन्न 350 लाख टन, पिकांजवळ क्षेत्र म्हणजे 310 लाख हेक्टर आहे. आणि उत्पादकता हेक्टरी किती आहे 1130 किलोग्राम. हे पण लक्षात असू द्या, फार महत्त्वाचं आहे. आता याच्यामध्ये बघा तुम्ही लक्ष डाळीच्या लागवडीखालील क्षेत्र 35 लाख हेक्टरीने वाढवले. आता यामध्ये तुम्ही बघाल की मोदींनी म्हणजे आपले नरेंद्र मोदी जे आहे ते डिसेंबर 2027 पर्यंत डाळीमध्ये संपूर्ण स्वावलंब प्राप्त करण्याचे लक्ष्य जाहीर केले आहे. प्रधानमंत्री विकसित भारत योजना. आता याच्यामध्ये बघा यामध्ये तुम्हाला दिलेले आहे की प्रधानमंत्री विकसित भारत योजना किंवा भारत रोजगार योजना जे आहे ते कधी याची घोषणा केलेली आहे. याची घोषणा 15 ऑगस्ट 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. ठीक आहे. आता बघा मंत्रिमंडळाची मंजुरी कधी मिळाली. ही जी योजना आहे याची मंजुरी कधी मिळाली आहे तर 1 जुलै 2025ला मिळाली आहे. अंमलबजावणी संस्था कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना आणि म्हणजे EPFO कामगार आणि रोजगार मंत्रालय. एकूण संकल्पीय खर्च म्हणजे काय माहिती का, याच्यामध्ये
99,446 कोटी रुपये. आणि उद्दिष्ट याचं काय होतं माहिती का? या प्रधानमंत्री विकसित भारत योजनेचे उद्दिष्ट काय आहे की 2 वर्षामध्ये 3.5 कोटीहून अधिक नोकऱ्या निर्माण करणे हे त्याचे उद्देश आहे. कशाचं? प्रधानमंत्री विकसित भारत योजना म्हणजे भारत रोजगार योजनेचं उद्दिष्ट आहे. कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन. सगळ्यात आधी म्हणजे जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी प्रोत्साहन म्हणून काय आहे की पहिल्यांदा नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा 2 हप्त्यामध्ये 15,000 रुपयापर्यंत प्रोत्साहन मिळणे. आणि यामध्ये हे पैसे थेट लाभ हस्तांतर DBT पद्धतीने आधार ब्रिज पेमेंट सिस्टम म्हणजे ABPS वापरून दिले जातात. आता याच्यामध्ये बघा मालकासाठी म्हणजे एम्प्लॉयर्स प्रोत्साहन काय दिलेलं आहे की नवीन रोजगार संधी निर्माण करण्यासाठी याच्यामध्ये मालकांना प्रति नवीन कर्मचारी दरमहा 30,000 रुपयापर्यंत प्रोत्साहन मिळेल. किती? 30,000. तर याच्यामध्ये प्रथमच नोकरी करणाऱ्यांनी सांगितलंय की उमंग हा जो ॲप आहे तो उपलब्ध असलेला जो फेस आहे तो ऑथेंटिकेशन तंत्रज्ञानाद्वारे म्हणजे याच्यामध्ये बघा युनिव्हर्सल अकाउंट नंबर म्हणजे UAN तयार करणे आवश्यक आहे. हे असं याच्यामध्ये दिलेलं आहे. PM सेतू योजना हे तुम्ही नाव ऐकलंच असेल है ना? PM सेतू योजना. आता याच्यामध्ये तुम्ही बघाल की PM सेतू योजनामध्ये काय दिलंय की कॅबिनेटची मंजुरी 7 मे 2025 कॅबिनेटची मंजुरीचं कधी आहे? 7 मे 2025 रोजी मंजुरी दिली आहे. आणि सुरुवात कधी झालेली आहे? खास करून ते 4 ऑक्टोबर 2025 मध्ये झाली. पण मंजुरी कधी दिली? 7 मेला दिली. आणि हे सगळं कोणाच्या हस्ते झालं? मोदीजींच्या हस्ते झालं. ठीक आहे. याच्यामध्ये गुंतवणूक किती केली? हे जे PM सेतू योजना जी काढली याच्यामध्ये जी गुंतवणूक केलेली आहे ती 60,000 कोटी रुपयाची गुंतवणूक केलेली आहे. उद्दिष्ट बघा 1,000 सरकारी ITIचे आधुनिकीकरण करणे है ना. लक्ष काय आहे? 20 लाख तरुणांना 5 वर्षात